श्री नवलाई देवी चषक चिंदवली एक मानाची प्रतिष्ठेची दर्जेदार स्पर्धा. गेले 5 दिवस या स्पर्धेसाठी अनेकांची मेहनत राहिलेली आहे. खेळाडू असतील, खेळाडूंचा संघर्ष तर राहिलाच, परंतु आयोजकांची मेहनत, यूट्यूब टीमची मेहनत, आपले पंच, त्याचबरोबर सर्व पडद्यामागचे कलाकार, या सर्वांच्या मेहनतीतून साकार झालेला हा सोहळा अगदी आज संपन्न होतोय आणि बक्षीस वितरणाचा गोड कार्यक्रम आपण सुरू करतोय. अगदी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रोत्साहन आलं, अर्थातच कोणती स्पर्धा म्हटलं की त्या स्पर्धेसाठी फक्त खेळाडू, संघ, आयोजन असून चालत नाही, तर तो एक पाठीवरती हात ठेवणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपले देणगीदार, आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं बहुमूल्य योगदान आपल्याला मिळालं असे आपले सर्व देणगीदार, त्यांचं मनपूर्वक आभार आपल्याला नक्कीच व्यक्त करतोय. त्यामध्ये उल्लेख, जर विशेष उल्लेख खरं तर मी म्हणेन, फक्त या स्पर्धेपुरतंच नाही तर संपूर्ण क्रिकेटसाठी समर्पण ज्यांचं राहिलेलं आहे. अर्थात एक दशक ज्या संघानं संपूर्ण क्रिकेटवरती वर्चस्व गाजवलं आहे असा संघ पानसाळ क्रिकेट क्लब पाचवड, अर्थात संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक आपल्याला दिलं गेलं आहे, त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक आभार. अर्थात विशेषतः सन्माननीय आदरणीय श्री विजय गायकवाड सर, अर्थात पानसाळ क्रिकेट क्लबचे कर्णधार, या संपूर्ण क्रिकेटची बांधणी ज्यांनी केली, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान राहिलं, त्यांचा आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय विजय गायकवाड सर यांना मी विनंती करतो, प्लीज आपण या सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय युवराज शिंदे सर, क्रिकेट चक्तावीर आणखी एक दिग्गज युवराज शिंदे सरांच्या शुभ हस्ते आपण 40+ लेदर खेळाडू आहेत, लेदर क्रिकेटर रॉबिन सर यांच्या माध्यमातून विजय सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. यानंतर पानसाळ क्रिकेट क्लबचेच आणखी एक दर्जेदार क्रिकेटपटू अनिल शेवते साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ यांना मी विनंती करेन, आपण अनिल शेवते सरांचा शुभ सन्मान करा. त्याचबरोबर सन्माननीय रवी जाधव सर यांचा देखील आपण शुभ सन्मान गुणगौरव करत आहोत. रवी जाधव सर यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन की त्यांचा शुभ सन्मान देखील आपण करा. त्याचबरोबर पानसाळ क्रिकेट क्लबमधील आणखी एक व्यक्तिमत्व संतोष पवार सर यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. नितीन नितापे सर येणार, यांना मी विनंती करतो आपण हा शुभ सन्मान करायचा. अगदी या संपूर्ण मान्यवरांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. तदनंतर सन्माननीय राजकुमारजी शेवाळे यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारं श्रीफळ देऊन हा सन्मान आपण करत आहोत. तदनंतर मात्र आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मुख्य उपस्थिती आजच्या स्पर्धेसाठी दाखवली, ब्रिंज गावचे विद्यमान उपसरपंच द्वितीय नागरिक सन्माननीय आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. सचिन भाऊ जाधव यांना मी विनंती करेन, आपण शुभम अण्णा पवार यांचा सन्मान पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात करूयात. तदनंतर सन्माननीय आदरणीय सुनीलजी शेवते, ब्रिंज गावचे एक उद्योजक, यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. आपली देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली, नक्कीच आम्ही कृतकृत्य झालो या उपस्थितीनं. तदनंतर सन्माननीय आदरणीय आदित्यजी इतापे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं गेलं, अर्थात सन्माननीय आदरणीय सौ अनुजाताई शिंगटे पाटील, तसेच सन्माननीय श्री योगेशजी शिंगटे पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक देऊन आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं असे सन्माननीय आदरणीय श्री विक्रमदादा काकडे युवा उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान आपण
संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं करत आहोत. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे अर्थात ते आपल्याला दिलं गेलं आहे. सन्मान्य आदरणीय श्री राजेंद्रजी गाडवे बोपरडी व श्री चंद्रकांतजी निकम चिंदवली यांच्या माध्यमातून अर्थात हिंद केसरी लाडू फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याबरोबरच चिंदवली गावचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी दशरथ पवार यांचा देखील शुभ सन्मान आपण मंचावरती करत आहोत. सन्मान्य आदरणीय राजेंद्रजी सोनावणे यांचा देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील युट्यूबसाठी सौजन्य राहील. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय शिवाजी पवार यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय प्रमोदजी इतापे यांचा देखील शुभ सन्मान आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक श्रीफळ देऊन करणार आहोत. त्याचबरोबर किकली गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय संतोष भाऊ बाबर यांचं देखील शुभ आगमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांचा शुभ सन्मान देखील आपण लगेचच करणार आहोत. यांना मी विनंती करतो आपण हा शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर रमेश भाऊ हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. येस सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी सोनावणे साहेब बापू यांचं देखील शुभ आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. बापूंचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी सोनावणे साहेब अर्थातच बापू यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर प्रेमाची प्रतीक असणारी मायेची उबदार शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. यानंतर अर्थातच सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काही लोक अशी आहेत जे पडद्यामागे मेहनत घेतात. अर्थात त्यांची मेहनत दिसत नाही परंतु संपूर्ण त्यांच्या आपण सर्वांनी खेळ पाहिला. खेळाडूंचा दर्जेदार धडाकेबाज खेळ पाहिली. कार्यक्रमाचा कणा अर्थात आपले आयोजक अर्थात या स्पर्धेमध्ये आवाज जरी माझा असला खेळ खेळाडूंचा राहिला असला तरी हृदय हे या स्पर्धेचे राहिलेत आपले आयोजक. अर्थात हृदय मजबूत असेल तर शरीर देखील तितकंच मजबूत राहतं आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचं हृदय अर्थातच पाठीचा कणा म्हणून आपले आयोजक पडद्यामागचे कलाकार या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट मित्रांनो झाला पाहिजे. ज्या पद्धतीने पहिल्या पर्वाची यशस्वीरित्या पार पाडत असताना यशस्वीरित्या हे पर्व पार पडत असताना त्यांची मेहनत महत्वाची राहिली आहे. आणि या आयोजन समितीमध्ये मोलाचा वाटा असणारे सर्व व्यक्तिमत्व त्यांचा नक्कीच आपण गुणगौरव करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचा आपण सन्मान करावा. अर्थातच संपूर्ण 5 दिवस ज्यांची मेहनत राहिली आहे अगदी बोटांना
अजूनही आपण पट्टी गुंडाळलेली पाहतोय, तरी देखील धडपड थांबलेली नाही आहे. जगन्नाथ नाना पवार यांचा आपण करणार आहोत शुभ सन्मान. नाना प्लीज पुढे या. योगेश दादांना मी विनंती करतो की आपण नानांचा शुभ सन्मान करावा. नानांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अविरतपणे मेहनत घेतली या व्यक्तिमत्वानं. त्यानंतर आणखी एक व्यक्तिमत्व, चेंडू पाण्यामध्ये गेल्यानंतर बाहेर आणायचा असू द्यात किंवा इतर कोणती धडपड असू द्यात, एखाद्या युवाला लाजवेल अशी मेहनत राहिली यांची. अर्थातच हिम्मत बुवा पवार यांना देखील मी विनंती करतो आपण प्लीज मंचावरती या. आपला देखील शुभ सन्मान योगेश दादांना मी विनंती करतो पुनश्च एकदा आपण हिम्मत बुवांचा सन्मान करावा. यानंतर आणखी एक ज्येष्ठ अनुभवी व्यक्तिमत्व अर्थातच नितीन नितापे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. पडद्यामागची मंडळी यांची मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी सोनाने बापू यांना मी विनंती करेन की आपण नितीन नितापे यांचा शुभ सन्मान करावा. तदनंतर सन्माननीय विशाल इतापे यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. विशाल इतापेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी जर कोणी खरंच मनापासून अथकपणे परिश्रम घेतले असतील तर विशाल. सन्माननीय आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी विशाल यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. अगदी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक क्षणाला महत्व दिलेलं आहे या सर्व कार्यकर्त्यांनी. सचिन भाऊ जाधव यांना देखील मी विनंती करतो आपण कृपया मंचावरती या. सन्माननीय विजय गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण सचिन भाऊंचा शुभ सन्मान करणार आहोत. तदनंतर किरण इतापे यांना मी विनंती करतो आपण प्लीज मंचावरती या. सन्माननीय चंद्रकांतजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण सूरज यांचा सन्मान करणार आहोत. तदनंतर किरण इतापे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. तदनंतर महेश पवार आपण कुठेही जाऊ नका, कारण आपण देखील सन्मानाचे हकदार आहात. महेश पवार यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय आदित्यजी इतापे यांना मी विनंती करतो की आपण महेश दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर राहुल इंगवले यांना मी विनंती करतो आपण पुढे या. राहुल इंगवले यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. येणार यांच्या हस्ते आपण राहुल यांचा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर शुभम इतापे यांना देखील मी विनंती करेन आपण प्लीज पुढे या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. नितीन इतापे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जातील. त्यानंतर साहिल पवार, सौरभ बिलारे, संजय शेवाळे, अंकुश माने, सूरज पवार, मंथन पवार आणि विहान अहिर या सर्वांनाच मी विनंती करेन आपण एक एक करत प्लीज पुढे या. गायकवाड सरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाणार आहे. या सर्वांची मेहनत महत्वाची राहिलेली आहे. सर्व ही मेहनत करणारी मंडळी त्यांचा शुभ सन्मान नक्कीच केला जातोय. त्याचबरोबर विहाननं आज आपल्या करिअर मधलं पहिलं वेगळं षटक हाताळलं प्रेक्षणीय मॅच मध्ये. सुंदर गोलंदाजी केली आणि त्यासाठी आमचे अगदी नेहमीच या खेळाडूंना प्रोत्साहन देणारे युवराज शिंदे सर यांच्या वतीने त्याला बक्षीस दिलं जाणार आहे. युवराज सर प्लीज या. विहान पुढे. विहानसाठी कौतुकाची थाप आहे. हे बक्षीस म्हणून नक्कीच ही कौतुकाची थाप सन्माननीय आदरणीय युवराज शिंदे सर यांच्या वतीनं बक्षीस दिलं जातं विहानसाठी. पुढच्या विहानच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा युवराज सरांच्या माध्यमातून. आणि आता
सागर इतापे आपण प्लीज पुढे या, आपला देखील सन्मान केला जाईल. खेळाडूंच्या प्रत्येक धावेला, प्रत्येक अपीलला, प्रत्येक कॅचला न्याय देणारे व्यक्तिमत्व अर्थात पंच महत्वाचे असतात. मैदानावर खेळाडूंच्या नसात आणल्या जातात आणि त्या तणावाच्या क्षणात देखील डोळ्यामध्ये स्थिरता, निर्णयामध्ये स्पष्टता आणि मनामध्ये प्रामाणिकपणा राखणं ही त्यांची खासियत. असे आपले महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला नक्कीच एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलं. अशी पंचांची जोडी अर्थातच क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांना अतिशय चांगली ओळख आहे. लेदर बॉल बरोबरच टेनिस बॉलचं क्रिकेट ज्यांनी गाजवलंय, पंच म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सातत्यानं दर्जेदार कामगिरी करणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय युवराज शिंदे सर अर्थात क्रिकेट जगतातील रॉबिन सर यांना मी विनंती करतो आपण पुढे या, आपला शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय युवराज शिंदे सरांसाठी एकदा जोरदार टाळा. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राकेश चव्हाण एक युवा पंच, युवा अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. पंच म्हणून देखील त्यांची कारकीर्द जरी नवी असली तरी अतिशय अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात आणि क्रिकेटर म्हणून देखील संपूर्ण तालुक्यामध्ये एका आयकॉनच्या भूमिकेमध्ये ओझरडे गावाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. यानंतर संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. संपूर्ण स्पर्धा मैदानावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली आणि ती गाजवण्यामध्ये सर्वात मोलाची भूमिका जर कोणाची असेल तर पडद्यामागचे आणखी काही कलाकार, जे दोन डोळे सर्वांना दिसत नाहीत परंतु त्यांच्या माध्यमातून संपूर्ण दुनिया आपल्याला दाखवली जाते. अर्थात तुमची आमची आपल्या सर्वांची लाडकी यूट्यूब टीम, ज्या यूट्यूब टीमनं या संपूर्ण तालुक्याचं क्रिकेट महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम केलंय. अर्थात या यूट्यूब टीमचे सर्व स्पोर्ट्स ऑन लाईव्हचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके प्रीतम लोखंडे सर यांचा देखील आपण करणार आहोत शुभ सन्मान. आणि प्रीतम लोखंडे सरांना मी विनंती करेन, प्रीतम लोखंडे सर आताही पहा, हा व्यक्ती कॅमेऱ्याच्या मागेच आहे, पडद्या मागेच राहिला, प्रतिनिधी पुढे पाठवला. त्यांच्या टीममधून सुमित असेल, धनु असेल, त्यांचं देखील धनु प्लीज तुम्ही धनुचं देखील कर्तृत्व मोठं राहिलंय. स्कोररच्या भूमिकेमध्ये एक युवा स्कोरर म्हणून धनंजय पुढे आलाय. यानंतर मित्रांनो, आज मला तुम्ही मंचावरती बोलताना ऐकताय, जे शब्द माझ्या तोंडातून बाहेर निघतात, शब्द माझे असले तरी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटचाल करायची असेल ना तर तुमच्या पाठीमागे एक कृष्णासारखा सारथी हवा असतो. गुरुची भूमिका कुठल्याही क्षेत्रात महत्त्वाची असते आणि आज जो माईक मी हातात पकडलाय, 2 वर्षांपूर्वी अगदी माईकचा आणि माझा कोणताही संपर्क नव्हता, परंतु हा माईक माझ्या हातात देण्यामध्ये ज्यांची मोलाची भूमिका राहिली, ज्यांच्या माध्यमातून आज मी समालोचन क्षेत्रामध्ये हे कार्य बजावू शकतोय, ज्यांच्यामुळे आज समालोचक म्हणून मला तालुक्यामध्ये ओळख मिळाली, असे आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय अनिकेत कामटे सर, ज्यांचा प्रवास समालोचन क्षेत्रात अतिशय खडतर राहिलाय आणि तो प्रवास मागील 5 वर्षांमध्ये साधत असताना संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या गोड आवाजाच्या जोरावरती भुरळ घातली, असे आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं संपूर्ण ज्या टुर्नामेंट पार पडल्या आणि नवलाई देवी चषक असेल आणि या परिसरातल्या अनेक स्पर्धा आपण पाहत असतो आणि वाई तालुक्यामध्ये एक रायझिंग अपकमिंग कॉमेंट्रेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात जवळचा मित्र आहे माझा अभिजित आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. लगातार 4 दिवस नाईट होती, नाईट करून सकाळी येऊन या ठिकाणी माझ्या आधी अभिजित या ठिकाणी उपस्थित होते आणि अभिजित मांढरे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय अभिजित मांढरे सर, अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केले गेले. यानंतर मित्रांनो, तुमचा जास्त येणार नाही, परंतु अशी काही व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडली गेली आहेत ज्यांचे अनुभवाचे बोल खरंच आजच्या आधुनिक पिढीच्या क्रिकेटपटूंनी ऐकावेत आणि त्यातून नक्कीच
आपल्याला अनेक धडे गिरवायला मिळणार आहेत. अर्थात पांचाळ क्रिकेट क्लब वारंवार सातत्याने गेले 5 दिवस हा उल्लेख येतोय, हे नाव आपल्या समोर येत आहे. आजकालच्या आधुनिक पिढीच्या क्रिकेटपटूंना प्रश्न पडेल, नक्की हे पांचाळ क्रिकेट क्लब आहे तरी काय, या संघाचं कर्तृत्व आहे तरी काय. अगदी आमच्या वडिलांपासून आम्ही किस्से ऐकलेत या संघाचे. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघानं या परिसराचं, तालुक्याचं, पाचवडच्या संघानं नाव पुढे नेलं असा संघ आहे पांचाळ क्रिकेट क्लब. आणि अर्थात या संपूर्ण संघाची बांधणी ज्यांनी केली, या संपूर्ण संघाच्या माध्यमातून या परिसराचं, या संपूर्ण तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी मोठं केलं, आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला गेला, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय विजय गायकवाड सर, अर्थात पांचाळ क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार, जे अजूनही क्रिकेटवरती त्यांचं अतोनात प्रेम जाहीर करतात, जाहीररित्या समोर आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे काही मोलाचे शब्द, त्यांच्या काही आठवणी आज या स्पर्धेच्या निमित्तानं, श्री नवलाई देवी चषकाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा जागा करू इच्छितो. आणि विजय गायकवाड सरांना मी विनंती करेन की आपण आपले 4 मोलाचे शब्द या युवा खेळाडूंसोबत शेअर करावे. मित्रांनो नमस्कार. पांचाळ क्रिकेट क्लबचा तसा जो काही काळ होता तो म्हणजे साधारणतः 1990 सालापासून किंवा जवळजवळ 85 सालापासून तसं पांचाळ क्रिकेट सुरू झालं आणि जवळजवळ एक साधारण 12 ते 2015 पर्यंत शेवटच्या मॅचेस आम्ही खेळलो. या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये वाई तालुक्यामध्ये असेल, खंडाळा तालुक्यामध्ये असेल, सातारा जावली तालुक्यामध्ये असेल, तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जे पांचाळचे माझे प्लेयर होते, या सर्वांनी आपला जो खेळ गेले 30 ते 35 वर्ष, महत्त्वाची सगळ्यात एक गोष्ट होती की ही टीम अभेद्य होती आणि जवळजवळ 30 वर्ष एकत्र टीम राहिली. एकही प्लेयर, सगळ्यात महत्त्वाचं एकच होतं की माझ्या टीममधला एकही प्लेयर गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये अजूनही त्याच पद्धतीनं जोडला गेलेला आहे पांचाळबरोबर. आणि 35 वर्षाचा जो कार्यकाल आम्ही जो हे केला, तो 35 वर्षाचा कार्यकाल फार मोठा आणि महत्त्वाचा होता. कारण या कालावधीमध्ये पांचाळ क्रिकेट क्लबनं नाही म्हटलं तरी 100च्या वर बक्षिसं जिंकलेली होती आणि एक योगदान या ठिकाणी वाई तालुक्यामध्ये किंवा या बाकीच्या तालुक्यामध्ये एक मोठं योगदान या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून दिलेलं होतं. मित्रांनो, क्रिकेटवर मी पहिल्याच दिवशी ज्यावेळेला आलो त्यावेळेला मी पहिल्याच दिवशी बघितलं थोडंसं जर नियोजनबद्ध जो व्हायला पाहिजे होतं किंवा खेळाडूंच्या मध्ये जो काही वेळेचं महत्त्व जे होतं, ते वेळेचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मला थोडंसं त्या ठिकाणी कुठेतरी जाणवलं की म्हणजे या ठिकाणी आणण्याचं कारण सुद्धा 2 वर्षापूर्वी असंच झालं की काही गावातलेच माझ्या खेळाडू माझ्याकडे बक्षिसासाठी आले होते आणि त्यांना मी विचारलं की नक्की तुम्ही क्रिकेट कुठल्या पद्धतीचं खेळताय, तर मला गावातली मुलं म्हटली की अंडरआर्म क्रिकेट खेळायचं आहे. म्हटलं मी अंडरआर्म क्रिकेटला कधीही स्पॉन्सर करू शकत नाही, कारण आयुष्यामधलं 30 वर्ष कार्यकाल आम्ही ओव्हरआर्म क्रिकेटसाठी घालवला आहे. आयुष्यातला बराचसा काळ जो आहे त्या ह्याच्यासाठी घालवला आहे. तुम्हाला जर खेळायचं असेल तर ओव्हरआर्म क्रिकेट खेळा, त्याच्यासाठी आपण ग्राउंडची व्यवस्था करू. मी खरोखर अगदी म्हणजे कारखाना व्यवस्थापन असेल, आदरणीय आपले मंत्री महोदय असतील, माननीय मकरंद आबा असतील, प्रमोद दादा असतील, यांनी या ठिकाणी हे जे किसनवीर कारखान्याचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड 2 वर्षापूर्वी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. ज्यावेळेला आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेला आबांना विनंती केली होती की या ठिकाणी या पंचक्रोशीतल्या क्रिकेटपटूंना खेळायला ग्राउंड नाही आहे, तर हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्ही डेव्हलप करतो की जेणेकरून या ग्राउंडवर या पंचक्रोशीतमधले कुठलेही क्रिकेटर येऊन या ठिकाणी आपला खेळ खेळू शकतील. आणि त्यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड या ठिकाणी ताब्यात दिलं. आता थोडंसं 1 वर्ष ते 2 वर्ष झालेलं आहे. या ग्राउंडची जी काही दुरुस्ती करायची आहे ते पुढच्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण दुरुस्ती होऊन जाईल आणि तुम्हाला अशा प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी बघायला मिळेल की अशा प्रकारचं ग्राउंड तुम्हाला वाई तालुक्यामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. अशा प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी तयार झालेलं असेल, मी तुम्हाला 100% सांगतो. राहिला विषय या ठिकाणी माझ्याकडे ज्या वेळेला माझ्या गावातील काही मुलं आली की ज्या क्रिकेटमध्ये खेळाडू आले की अशा प्रकारच्या स्पर्धा भरवायच्या आहेत, मला थोडंसं एक हे होतं की थोडंसं जरा टायमिंग चुकलं होतं. हे स्पर्धा भरवायचं जरा टायमिंग चुकलेलं होतं. मी त्यांना विनंती केली होती की स्पर्धा थोडीशी आपण पोस्टपोन करता येते, परंतु नाही, त्यांनी एक नियोजन केलं होतं की नाही स्पर्धा भरवू सर. म्हटले आपण पहिलंच वर्ष आहे आणि स्पर्धेला सुरुवात करू, तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काय आहे ते सुरुवात करा.
म्हणजे खरोखर गावातल्या ज्या काही खेळाडूंनी या ठिकाणी पुढं नियोजन किंवा आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा भरवण्याचा एक प्रामाणिक त्यांनी प्रयत्न केला. या स्पर्धेचं आउटपुट काय असेल ते महत्त्वाचं नव्हतं. खेळ आहे, जय पराजय हा ठरलेला असतो, परंतु त्यांनी जे काही एक योगदान दिलं खेळाडूंनी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली, या सर्व चिंदवलीच्या खेळाडूंचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, अजून एक मी तुम्हाला आता जाहीरपणे सांगतो, म्हणजे हे पहिलं वर्ष होतं की ज्या वर्षामध्ये बाहेरचे सगळ्या टीम या ठिकाणी बोलवून स्पर्धा भरवल्या गेल्या. मागच्या 2 वर्षापासून आपण चिंदवली प्रीमियर लीग भरवतोय. गावातले 6 टीम किंवा 7 टीम आपण तयार करतो आणि त्या माध्यमातून म्हणजे सर्व खेळाडूंना आपला खेळ दाखवता येईल यासाठी आपण ते नियोजन केलेले गेले 2 वर्ष. परंतु मी तुम्हाला आता माझ्या सर्व खेळाडूंच्या तर्फे मी तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी जे काही नियोजन असेल ते नियोजन पंचायत क्रिकेट क्लब पाचवड आणि चिंदवलीतले माझे जेवढे सगळे खेळाडू आहेत या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून दीपावलीला सामने होईल आणि त्या सामन्यांचं जे पहिलं बक्षीस असेल ते 1 लाख रुपये बक्षीस असेल, मी आत्ता जाहीर करतो. आणि पुढच्या वर्षीची जी टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंटचं नियोजन आयोजन याच्यामध्ये सर्व पंचायतचे खेळाडू आणि त्याच्याबरोबर चिंदवलीतले सगळे ज्या माझ्या 5-6 टीम चिंदवलीमधले आहेत या सगळ्या टीमचे खेळाडू या ठिकाणी आयोजनामध्ये असेल. पुढच्या वर्षीपासून ही जी मॅचेस आहेत ते मॅचेस दर वर्षाला दीपावलीला भरवले जातील आणि CPL जी चिंदवलीची प्रीमियर लीग असते ती प्रीमियर लीग ही आहे ती यात्रेला भरवली जाईल आणि दीपावलीमध्ये या सर्व आपल्या वाई तालुका असेल किंवा पंचक्रोशी मधले जेवढे संघ या ठिकाणी येतील त्या संघांसाठी 1 लाख रुपयाची बक्षिसाची जी काही ही असेल म्हणजे स्पर्धा असेल ती पुढच्या वर्षीपासून भरवली जाईल. मी फक्त एवढंच एकच सांगतो मित्रांनो, आम्ही 30 वर्ष 35 वर्ष क्रिकेट खेळलो, लेदर बॉल खेळलो, चिक बॉल खेळलो, टेनिस बॉल आम्ही फार उशिरा खेळलो. म्हणजे टेनिस बॉल आम्ही खेळत असताना अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये टेनिस बॉल खेळलो, परंतु सर्वात जास्तीत जास्त क्रिकेट आम्ही लेदर बॉल आणि जो चिक बॉल आहे तो त्याच्यावर विकीच्या बॉलवर खेळलो. एकच स्पर्धा फक्त आम्हाला जिंकता आली नव्हती, ती म्हणजे खंडाळ्याची स्पर्धा. गेल्या 30 वर्ष आम्ही अनेक वेळेला फायनलपर्यंत पोहोचलो, सेमीफायनलपर्यंत अनेक वेळा खेळलो, परंतु फक्त एकच स्पर्धा होती की खंडाळ्याची स्पर्धा, की जेवढी स्पर्धा फक्त पंचायत क्रिकेट क्लबला जिंकता आली नाही, की ज्याचं फक्त उपविजेतेपद राहिलं, विजेतेपद राहिलं नाही. तेवढी एक माझ्या मनामध्ये फक्त एक इच्छा राहून गेली की फक्त खंडाळ्याची टुर्नामेंट जी होती ती खंडाळ्याची टुर्नामेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची, परंतु ते एक स्वप्नच फक्त राहून गेलं. आणि माझ्या म्हणजे मी एक स्वप्न बघतोय की चिंदवलीच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून एखादी टीम अशा पद्धतीने तयार करून पुन्हा या ठिकाणी खंडाळा टीमचं जे खंडाळा स्पर्धाचं बक्षीस आहे ते बक्षीस जिंकण्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न मी अजूनही बघतोय. आणि कधीतरी या ठिकाणी हे लेदर बॉलसाठी क्रिकेट म्हणजे मी तुम्हाला भूमिकाच सांगतो, या ठिकाणी हे जे ग्राउंड बनवलं जाईल भविष्यामध्ये ते लेदर बॉल क्रिकेटसाठी बनवलं जाईल की ज्या ठिकाणी लोक टेनिस खेळू शकतील, परंतु या स्पर्धेचा किंवा या ग्राउंडचा मुख्य हेतू असेल की या भागामधले क्रिकेटपट्टू असेल, मग ते महिला असेल, मुली असतील किंवा पुरुष क्रिकेटपट्टू असतील, या ठिकाणी लेदर क्रिकेट खेळवायचं या दृष्टीनं हे ग्राउंड पुढच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तयार केलं जाईल. मी सर्व खेळाडूंना आणि या ठिकाणी असणाऱ्या आयोजकांना पुन्हा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपला जो खेळ आहे तो खेळ दाखवला. सर्व नीराच्या खेळाडूंचं आणि दोमच्या खेळाडूंचं, दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी मी चिंदवली गावाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. हे फक्त शब्द नव्हते, भावना होत्या. अगदी बोलत असताना त्यांचा ऊर भरून आलेला आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाला आणि सांगितल्याप्रमाणे नक्कीच शब्द पूर्ण केला जाईल सरांच्या माध्यमातून. उद्याच या परिसराचं क्रिकेट आणि क्रिकेटचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. नक्कीच आपले मोलाचे शब्द युवा पिढीला प्रेरणा देतील. आता मात्र आपण पुढच्या गोड समारंभाकडे वळूयात, अर्थात ज्यासाठी सर्वजण आतुर आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू धडपडले, जखमा झाल्या, परंतु त्यातून देखील खेळाडू पुन्हा उभे राहिले नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं. आणि त्यातून काही बेस्ट खेळाडू आपण नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये निवडत असतो. अर्थात याही स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी संघर्ष केला, परंतु त्या संघर्षातून बेस्ट बॅट्समन म्हणून आपण अर्थातच गौरव करणार आहोत एका अशा खेळाडूचा ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
सेमीफायनलच्या लढतीमध्ये क्रुशियल मॅचमध्ये आजच्या या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं होईल अर्धशतक ज्याने झळकावलं. अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट दोन पुनर्वसन संघाचा वंडर बॉय अर्थात वाई तालुक्याचा आयकॉन स्टार क्रिकेटर तेजस शिंदे. तेजस शिंदे यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या. तसंच मी सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी सोयाने बापू यांना विनंती करेन कृपया आपण या खेळाडूचा गुणगौरव करावा. या खेळाडूबद्दल सर सांगायचं झालं तर संपूर्ण वाई तालुका असेल त्याचबरोबर ओपनचं क्रिकेट असेल या संपूर्ण क्रिकेटचा काळ सुवर्ण काळ जो आहे हा खेळाडू गाजवतोय. अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत पुढे येत असताना लेदर बॉल पासूनच सुरुवात केली परंतु आज टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख वेगळी छाप यानं सोडलेली आहे. जोरदार टाळा एकदा तेजस शिंदेसाठी. यानंतर क्रिकेट म्हणजे आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजाचा खेळ झाला आहे. जणू गोलंदाज म्हणजे बॉलिंग मशीन असं आपण म्हणतो. परंतु जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज फलंदाजाचे कंबरड मोडतो ना तेव्हा बघणाऱ्या प्रेक्षकांची छाती देखील अभिमानाने भरून येतो. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांना सळकी पळ करून सोडलं. अर्थातच मॅन फ्रॉम नीरा टायगर्स जुबेर इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जुबेर यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी येतील आणि स्पर्धेसाठी ही मॅच खेळून देखील ते पुढे मॅच खेळायला गेलेत. त्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा सन्मान आपण सन्माननीय आदरणीय शुभमण्णा पवार यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. की स्पर्धेमध्ये एकच दादा खेळाडू असतो. त्या खेळाडूची दादागिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहते. अर्थात आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये मी 11वीला होतो त्यावेळेस हा खेळाडू सिनियर क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये विकेट किपरची भूमिका केव्हीएम कॉलेजच्या संघामध्ये बजावायचा आणि गोलंदाजी करताना मी कधी त्याला संपूर्ण करिअरमध्ये पाहिलं नव्हतं. आणि तदनंतर आज जेव्हा गावाला गरज आहे संघाला गरज आहे त्यावेळी ती भूमिका देखील पार पाडायची त्यानं जबाबदारी घेतली. अगदी विकेट किपरची भूमिका देखील अशी घेतली होती संघाकडे किपर नाहीये ना मी करतो. आज संघाकडे बॉलर नाहीये ना मी गोलंदाजी म्हणून तयार होणार. आणि फटकेबाजी तर आपण पाहिली आहे त्याची सर्वांनी गोलंदाजी देखील प्रभावित करणारी आणि असा खेळाडू या स्पर्धेत देखील त्याची दादागिरी आपण पाहिली. पुन्हा एकदा मी मंचावरती आमंत्रित करतो दोन पुनर्वसन गावचा स्टार क्रिकेटर वाईचा आयकॉन आपल्या सर्वांचा लाडका तेजस शिंदे. सन्माननीय आदरणीय आदित्यजी हितापे यांना मी विनंती करेन आपण तेजस यांचा गुणगौरव करायचा आणि तेजस सरांना विनंती असेल 2 मिनिटं तुमचा वेळ आम्ही घेणार आहोत. तेजस सर प्लीज या. खूप कमी वेळा असा प्रसंग येतो जेव्हा तेजस सर आपल्यासोबत जोडले जातात. अगदी कारकीर्द खूप खडतर राहिली आहे. इथपर्यंत प्रवास भरपूर करत असताना आज गावासाठी योगदान दिलं जात आहे. ज्या पद्धतीनं या श्री नवलाई देवी चषक चिंदवलीमध्ये संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच सोनं केलंय. या संपूर्ण जे वातावरण भारून गेलं त्याबद्दल काय सांगाल? कसा प्रवास आहे? प्रवास आमच्या टीमचा प्रवास खरतर होता. टीम बनवायला सध्या मुलं नव्हती, टीम बनत नव्हती, तर ही सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीने घेतली तो म्हणजे दादा. मी ही मालकीवीराची जी ट्रॉफी आहे ती दादाला डेडिकेट करतो. सुशांत सर प्लीज या. तुमच्याशिवाय हा क्षण अपुरा आहे. अर्थात या खेळाडूचं कौतुक किती करावं. मी मॅच मध्ये देखील सांगितलं विजय सर तुमच्या काळात देखील असे लढवळे अनेक होऊन गेले असतील. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये आम्ही पाहतो ज्याला आम्ही आदर्श म्हणून बघतो किती खडतर परिस्थिती असू द्यात संघ किती अडचणीत असू द्यात हा खेळाडूच अडचणींमध्ये वाढलाय. अडचणींमध्ये वाढूनच मोठा झालाय आणि पुढे आलाय. त्याला माहिती आहे लढायचं कसं अडचणींचा सामना करायचा कसा. सुशांत शिंदे दाद्या आणि तेजस शिंदे या जोडीनं या संघाची बांधणी केली आहे आणि या जोडीसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अगदी दादाची दादागिरी आपण नेहमीच पाहतो. दादा प्लीज या. बारा चेंडू 12 धावा त्याही वेळी माहित होतं हा लढणार
शेवटपर्यंत मॅच नाही सोडणार, कारण ती वृत्ती अगदी अंगीकारलेली असतो. ज्या पद्धतीने हा प्रवास राहिला, नक्की त्याबद्दल 4 शब्द ऐकायला आवडतील. पहिली ओव्हर मिळून जाऊन पण आम्ही 4 ओव्हरमध्ये 45 धावा केल्या आणि आमची एक गावची टीम असल्यामुळं चांगली बॅटिंग केली मागच्यांनी. गौरव असेल, स्वप्नील असेल यांनी. आम्ही तर पहिल्या ओव्हरमध्ये दोघं पण आऊट झालो होतो. तरी पण 6 बॉल 6ला डिपेंडला शेवटच्या बॉलरनं प्रयत्न केला, पण नाही, आम्ही अपयशी ठरलो शेवटी. कॅच झाला असता तर कदाचित जिंकण्याची शक्यता अजून वाढलेली असती आमची. तरी पण सगळी चांगली खेळली, सगळ्यांचं अभिनंदन. पहिली गोष्ट म्हणजे चिंदवलीकरांचं अभिनंदन. चांगलं ग्राउंड उपलब्ध झालं आहे, टुर्नामेंट एकदम व्यवस्थित घेतली. अंपायर, सगळे आयोजक, सगळं नियोजन एक नंबर होतं. विशाल, तुझंही कौतुक करावं तेवढं कमीच. सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं त्यानं आपल्याला, त्याबद्दल त्याचा आभार. येस, धन्यवाद दादा. दादा यांना डेडिकेट केला तेजस्वी अवॉर्ड. यानंतर पुढच्या गोड समारंभाकडे आपण ग्रामीण स्तरावरती गाववाईज हाप या पद्धतीने स्पर्धा खेळलो आपण. अगदी पुणे जिल्ह्यातून संघ दाखल झाले, सातारा तालुक्यातून, अगदी पुरंदर तालुक्यातून, भोर तालुक्यातून संघ दाखल झाले आणि या 4 तालुक्यातून 4 संघ सेमीफायनलमध्ये आले. 4 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बक्षिसं जाणार आहेत. अर्थात या संपूर्ण श्री नवलाई देवी चषकाची ख्याती सर्वदूर पसरणार आहे. अर्थात या संपूर्ण संघर्षामध्ये अनेक संघांची संघर्ष आपण पाहिले, लढाई पाहिली. या लढाईमध्ये ना सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये अर्थात ज्या संघाला पराभव स्वीकारावा लागला, परंतु कालच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅचमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत लढत असताना ज्या संघाने मजल मारली, अर्थात संघ आहे सातारा विभागातला गोवा संघ. आणि या गोवा संघाला 4थ्या क्रमांकाच्या पुरस्कारानं आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय आदरणीय महेशजी पवार व सन्माननीय आदरणीय जीवनजी इतापे यांना मी विनंती करेन या संघाचा आपण गुणगौरव करावा. या संपूर्ण संघाचा प्रवास देखील अतिशय जबरदस्त राहिलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिला. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. आकर्षक चषक आणि रोख रक्कम 11,000 रुपये. हिंदकेसरी लाडू फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिला गेलेला हा पुरस्कार अगदी जबरदस्त. श्री राजेंद्र गाडवे बोपरडी व सन्मान्य श्री चंद्रकांतजी निकम चिंदवली यांच्या माध्यमातून दिला गेलेला हा पुरस्कार. यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, कृपया आपण जागेवरती उभा राहा. इथून पुढच्या बक्षीस वितरणासाठी नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत. 3य क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलं गेलंय. सन्मान्य आदरणीय श्री विक्रमजी काकडे युवा उद्योजक त्यांच्या वतीनं हे बक्षीस प्रदान केले जाते. त्यांना मी विनंती करेन, तुम्ही देखील प्लीज पुढे या. अर्थात 3य क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाला प्राप्त होतं, ISPL मध्ये निवड झालेला स्टार क्रिकेटर सूरज अर्थात लल्लन मताळे ज्या संघाचं प्रतिनिधित्व करतो, रवी पवार सारखा खेळाडू या संघाकडे आहे, अक्षय आहे, तगडी स्टारकास्ट या संघाकडे. या संघाचा देखील प्रवास जबरदस्त राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अर्थात संघ आहे भोर तालुक्यातला कामथडी संघ. आणि कामथडी संघाच्या प्रतिनिधींना विनंती करेन, आपण प्लीज या आणि हा शुभ सन्मान स्वीकारा. कामथडी संघाच्या वतीनं नक्कीच राहुल सर हा सन्मान स्वीकारतील. सन्माननीय आदरणीय श्री विक्रमजी काकडे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त लढाई या संघाने दिली. अर्थात आजच्या दिवसात फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला, परंतु एक पराभव तुम्हाला उद्याच्या विजयासाठी नवीन द्वार खुलं करून देतो. अर्थात संपूर्ण 2 पुनर्वसन संघांना मी आमंत्रित करेल मंचावरती. संपूर्ण 2 पुनर्वसन संघ प्लीज पुढे या.
आपला गुणगौरव केला जाणार आहे. या संघाने दाखवून दिलाय की लढाई लढणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय सौ अनुजाताई शिंगटे पाटील व श्री योगेशजी शिंगटे पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. या संघाने दाखवून दिलाय ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. ये जिंदगी एक खेल है दोस्तों. यहाँ पर खेलना और संघर्ष करना जरूरी है. तो संघर्ष केला, जरूर पराभव फायनल मध्ये स्वीकारावा लागला, परंतु लढाई जी लढली आहे ना त्या लढाईची चर्चा नक्कीच केली जाणार आहे. यानंतर अखेरचा महत्वाचा मोलाचा पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी पुनश्च एकदा श्री नवलाई देवी चषक चिंदवली एक मानाची प्रतिष्ठेची दर्जेदार अशी स्पर्धा. या स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी विनंती करून आपण पुढच्या बाजूला या. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मेहनत घेणारे सर्व आयोजक, आमचे पंच, त्याचबरोबर यूट्यूब टीम, अनिकेत कांटे सर आणि सर्व संघ त्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचंच, त्याचबरोबर सर्व मान्यवर ज्यांचा पाठीवरची हात असल्यामुळेच या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळाली, त्या सर्वांचं मनपूर्वक शतशः आभार. आणि आता अखेरचा महत्वाचा पुरस्कार, अर्थात ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे, पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड यांच्या माध्यमातून दिलं जाणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये व श्री प्रमोददादा शिंदे यांच्या माध्यमातून दिलं जाणारं आकर्षक चषक, ज्या संघाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार खेळ झाला. अर्थातच संघ आहे पुरंदर तालुक्यातला मीरा टायगर्स. या संघातील सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, आपण प्लीज मंचावरती या आणि या बहुमूल्य पुरस्काराचा स्वीकार करा. नामुमकिन सी बात को मुमकिन करके दिखा, खुद पहचान लेगा ये जमाना, भीड़ से तू अलग चल के दिखा. आणि सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवणं हीच एका विजेत्याची ओळख असते आणि तो विजेता संघ म्हणून आज उदयास येतोय. श्री नवलाई देवी चषक चिंदवली या स्पर्धेचा उल्लेख जेव्हा जेव्हा केला जाईल तेव्हा तेव्हा सुवर्ण अक्षरात मीरा टायगर्स या नावाचा उल्लेख केला जाईल. कॉंग्रॅच्युलेशन्स मीरा टायगर्स. आणि चारही बक्षीस विजेत्या संघांचे पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या सुंदर अशा स्पर्धेसाठी, या दर्जेदार स्पर्धेसाठी मला आज समालोचन करण्याची बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल विशाल सर आणि आपल्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक शतशः आभार. धन्यवाद. त्याचबरोबर संपूर्ण मंडप आणि डेकोरेशन यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या पार पडले असे आपले इस्माईल पराज यांना विसरून चालणार नाहीये. त्यांचा देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. सांगायला आपल्या मॅचेस